हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग. तर आमची सवारी निघाली आता एक नवीन ट्रिपला. दीड तास आधीचा मला कॉल आला की असं असं जाऊया का आपण. मी केक शॉपला होतो आणि मग मी येता येता तिकीट काढूनच आलो डायरेक्ट. तर बोललं जाऊया. तर आम्ही चाललोय आज शिर्डीला. खूप दिवसापासून आमचं हा पेंडिंग होतं. आणि खरंच म्हणतात की जोपर्यंत त्यांचा बुलावा येत नाही तोपर्यंत आपण जाऊ शकत नाही. बिकॉज आम्ही खूप दिवस ह्याची प्लॅनिंग करत होतो की आज जाऊयात, नेक्स्ट वीकला जाऊयात, त्याच्या नेक्स्ट वीकला जाऊयात. कुठे ना कुठे ते काही ना काहीतरी अडत होतं. पण आज अचानकच मी ह्याला कॉल केला की आपण निघूयात करून. तिकीट मिळेल नाही मिळेल विल सी, बट लकीली तिकीट मिळाले आणि आम्हाला पटापट पोहोचायचं. बाकी पुढचं आम्ही काहीच बुकिंग नाही केली आहे. आम्हाला ऑलरेडी लेट झालाय. तुम्ही बघू शकता. आम्ही 10:30ची बस आहे आणि 10:15 इथेच झालेत ऑलरेडी. 15 मिनिटात आम्हाला पोहोचायचं दादर टीटीला. ही आहे आपली आजची सवारी. जातो आता आतमध्ये. चिवला किती बसून आलो. ही बघा पोरगी काय करते. हो आपलाच ब्लॉग बघते. आजचा ब्लॉग बघते. बस कशी वाटते. बस कशी वाटते तुला. मस्त आहे, म्हणजे नवीन आहे, छान आहे. धाब्यावर थांबलो आम्ही. वडापाव घेतला. संपत पण आला. भूक लागलेली खूप. हो आम्ही आहे ना आता जेवायला थांबलोय आणि धाब्यावरती. जेवलो तर काय नाही. रात्री 3 वाजलेत. तर फक्त मेन आता आम्हाला ना त्या ड्रायव्हरला जरा सांगायचं आहे. कारण का खूप रॅश ड्रायव्हिंग करतोय. एवढी रॅश ड्रायव्हिंग एकदम अचानक एकदम स्पीडमध्ये येऊन एकदम अचानक ब्रेक मारतोय आणि हे करतोय. तिला मी तेच बोलतोय की प्रेमाने सांग म्हणून. प्रेमानेच सांगणार आहे. प्रेमानेच सांग. जायचंय आणि जाऊन परत घरी जायचंय मला. नाही पण खूप रॅश ड्रायव्हिंग करतोय तो. नाही असं नाही. पण लास्टला त्यांनी थोडासा पॅच आहे ना एकदम स्लो चालवली. कोणीतरी सांगितलं असेल तरी स्लो चालवली. नाही असं नाही. हो नाही स्लो चालवली. तिच्या मनात एकदा भीती भरली ना तर हिच्या मनात भीती भरलेलीच असते. पण चालवली त्यांनी. स्लो चालवली थोडीशी. झालं आमचं ड्रायव्हरला बोलून. काय सांगितलं. हो त्यांनी पण सांगितलं की कोणतं नाव घ्या, झोपून जावा आरामात. तुमच्या डेलीचं आहे. बोलो तुमच्या डेली जाऊन आमची पूर्ण अशी असं झालं आमचं. पण मी चांगल्या शब्दात सांगितलं. चांगल्यावर समजवलं तुम्ही फक्त. हो दादा आरामात हा चालवा. हा मीच म्हणाली तुम्हाला येडा. तुम्हाला कसं कळालं. आणि आज स्नॅक्स टाईम झालं. बिकॉज खाली असं काही फ्रेश पण नव्हतं आणि अशी काही भूक पण नाही लागली. पण अजून बस चालू नाही झाली म्हटलं तर आमच्याकडे थोडंसं असं काय नाही. पोटरच खायचं असं. असं काही नाही आहे. तू काय खाल्लं. शिळा वडापाव. तर तो वडापाववाला पण बोलला सकाळी बनवलेला खाऊ नका म्हणून. कुठे काही ठुसत असतो. शिर्डीला पोहोचलोय. चेहरा बघू शकता. नुसती झोपली. स्वतः म्हणतो झोपला. मी एवढं ना झोपलो. आम्ही आलो आमच्या हॉटेलजवळ. आम्ही रेग्युलर स्टे करतो ना तिकडे स्टे नाही केलं आहे यावी. कारण का तिचा थोडासा मॅडमचा मूड नव्हता तिथे स्टे करायचा. तर हे मला थोडंसं कॉस्टली वाटलं शिर्डीच्या हिशोबाने. आता काय मॅडमला आवडलं तर मग घ्यावं लागलं. ऑप्शन नाही आहे. नाश्ता करून निघालो आहे. बघा मॅडम नाश्ता केला मी आता बाहेर जस्ट बनवतो तो चेक इन करतो आणि मग लगेच आम्ही दर्शनाला जाणार आहे. हा आहे आपला आजचा स्टे. ओनली टिल 8:30. मी रेडी झालो आता दर्शनाला जायला. आमचा आउटफिट आहे मॅचिंग. हां हे काय असतं. आउटफिट ऑफ द डे. OOTD आउटफिट ऑफ द डे. आता निघालो आहे मंदिराला चालतच. वॉकिंगच आम्ही हे घेतलं आहे हॉटेल. वॉकिंग करत निघालो. पहिला चाललो खंडोबा मंदिरला. खंडोबा मंदिरवरनं मग बाबांचं दर्शन करू. खंडोबा मंदिरला आलो आम्ही. दर्शन घेऊ खंडोबाचं. हे आहे खंडोबा मंदिर.
खंडोबा मंदिरचं मस्त दर्शन झालं एकदम. आम्ही चाललो आता बाबांच्या गाभाऱ्यात. सो आता आम्ही दर्शनाला चाललो आहे आणि मोबाईल अलाउड नाही आहे. सो मोबाईलचे लॉकर्स आहेत, मोबाईल लॉकर मी ठेवतोय. कुपन काढलंय, काढून चाललो आम्ही दर्शनाला. तर आता तुम्हाला डायरेक्ट दर्शन करून भेटतो. सुंदर असं दर्शन करून आलो आम्ही. हां काय बोलतो, कसं आलं दर्शन? खूप मस्त दर्शन झालं एकदम. खूप एकदम प्रसन्न झालं, प्रसन्न एकदम. जेव्हा फोनला हे लागलं म्हणून थोडंसं एवढी का हे काय करते, एवढा ब्लश का करते? ब्लश काय करते, मी काढायचा प्रयत्न करते ते कागद. तुझ्या फोनला नाही लावला त्यांनी, माझ्या फोनला लावला. दर्शन खूप मस्त झालं. मस्त झालं ना? कसं आलं? मस्त झालं. मस्त आलं ना? आपले चेहरे बघून तुम्हाला कळत असेल की काय झालं आणि काय नाही. आम्ही येऊन तुला एकदम दाराडून झोपून गेलो. आणि असं पण काहीच करू शकत नव्हतं, बिकॉज एवढं ऊन होतं, खाली उतरणं पॉसिबल नव्हतं. कशाला मारतोस? अरे खेचतेच कशाला? खेचतेच गेलं की माझे कपडे सारखे आहे, काही लोक पळून देणार आहे काय? हात लावला तर आता आम्ही नुसतंच वॉकला निघालोय. बाकी सगळं पप्पांना थोडीशी हे पाहिजे. परत मंदिराजवळ आलो, पप्पांना अगरबत्ती पाहिजे. इकडून अगरबत्ती आम्ही इकडची वापरतो आपल्या घरी. त्यांना अगरबत्ती पाहिजे, 1-2 अजून वस्तू बघू. पेरू तर सीझनच नाही वाटतं, पेरू दिसलेच नाही आम्हाला कुठेच. आणि आम्ही पेरू घेणारच नाही आहे, बोलून राहू दे. मंदिराजवळ आलो पण आता. वडापाव करते. सकाळपासून बागे लागली. वडापाव खायचा आणि सकाळी बंद होतं, ती घाबरलेली. गरम आहे ना? टेस्ट ऑसम आहे. सिम्पल आहे एकदम, काहीच नाही आतमध्ये, पण टेस्ट एकदम मस्त. झाली यांची मस्त शॉपिंग करून. माझ्या हातात दिलंय हो, त्याला मी ब्लॉक करतोय. मग लगेच ॲक्टिंग नाही करायची. आता आम्ही निघालो याच्यावरती, परत हॉटेलवरती. हॉटेलवर चाललोय. तर रोहित शर्माचा फॅन आहे मी, समजून घ्या. हाँ, ये उधर से ऐसा आके उधर जाके ये करना वो करना, असं वालं. आमच्या आजचीच रिटर्नची बस आहे. आम्ही चाललो आजच रिटर्न, कारण का नाही स्टे करत आहे आम्ही ते, म्हणून फक्त स्टे बसची हे केली, बुकिंग केली मगाशी. असं काही गरजेचं नाही, बिकॉज तुम्ही जर अर्ली मॉर्निंग आला, जसं आम्ही आलो तर पटकन दर्शन. 8 वाजता आम्ही दर्शनाला गेलो. भोजनालयाला जाऊन मस्त एक टाइम आम्ही ह्याला प्रसादालयाला जेवलो. आणि आता मस्त वडापाव खाऊन शॉपिंग करून झालं आमचं सगळं ऑलमोस्ट. असं थांबून एवढं काही नाही. म्हणजे रात्री इकडे जरा फिरायला, शॉपिंग मजा येते फिरायला. मग तेवढं झालं की मग घरी जावा. आम्ही दोघे मस्त वॉक करत चाललोय. आम्ही दोघे आणि आमच्या बरोबर हे दोघे आहेत ना, दोघे समोर चाललेत ना. पण काही 10 मिनिटाचा वॉक इथे एस के हॉलिडेज जवळ आहे. आपण खंडोबा मंदिरला गेलो ना तिथपर्यंत वॉकच करू थोडंसं. वॉक 10 वाजलेत. 10:30ची हे आहे, बस आहे, फ्लाईट आहे. आमची फ्लाईट 10:30ची फ्लाईट आहे. सी ऑडियन्स द मून मध्ये क्लिअरिटी नाही आहे झाली. सो गाईज, आम्ही जस्ट आता दादर टीटीला पोचलो. बस आत्ताच लागली आहे दादर टीटीला. किती वाजले? 5 वाजलेत. आणि आम्ही दादर टीटीला पोचलो. आता जातो घरी. तर हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज
चॅनलला सबस्क्राईब करा, ब्लॉगला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करून आम्हाला सांगा की तुम्हाला ब्लॉग आवडत आहेत बघायला. आम्ही तर कंटिन्यू करणारच आहे तरी पण प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. बाय बाय.